नमस्कार. सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. शहरात दसरा उत्सव साजरा होत असताना कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन क्षेत्रात आमलेवाडी येथे रात्री 9 वाजताच्या सुमारास खून झाला. बदला घेण्याच्या मनशेने आलेल्या निलेश हिरुडकरलाच आपला जीव गमवावा लागला. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीला कोल्हापुरी गेट पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली. शहरात दसरा उत्सव साजरा होत असताना कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन क्षेत्रात आमलेवाडी येथे रात्री 9 वाजताच्या सुमारास खून झाला. बदला घेण्याच्या मनशेने आलेल्या निलेश हिरुडकरलाच आपला जीव गमवावा लागला. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीला कोल्हापुरी गेट पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली. कोल्हापुरी गेट ठाण्याच्या अंतर्गत आमलेवाडीमध्ये दसऱ्याच्या रात्री अंबानगर परिसरातील निलेश हिरुडकर यांची हत्या झाल्याची घटना घडली. पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार अंबाविहार परिसरातील निलेश हिरुडकर आणि आरोपी इंगडे या दोघांमध्ये काही दिवसांपासून जुना वैमनस्यातून वाद सुरू होता. मागील वर्षी आरोपी इंगडेने निलेश हिरुडकरच्या घराला आग लावली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी निलेश हिरुडकरने आपला सोबती अक्षय उज्जैनकरला घेऊन आमलेवाडी आरोपीच्या घरी आग लावण्याकरिता पोहोचला. पुष्कळ वेळपर्यंत दोघांमध्ये वादविवादी झालेत. परिसरांच्या लोकांच्या चर्चेनुसार निलेश हिरुडकर आणि अक्षय उज्जैनकर हे आरोपी इंगडेच्या आईवर हात उचलत होते. याच कारणावरून आरोपी इंगडेने निलेश हिरुडकरच्या पोटात चाकू खुपसविला. मध्यस्थीमध्ये आलेला अक्षय सुद्धा जखमी झाला. हत्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर कोल्हापुरी गेटचे ठाणेदार एसीपी डीसीपी पोहोचलेत. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली. त्याच रात्रीला ठाणेदार धारपांडे यांनी हत्याराला पकडण्याकरिता संपूर्ण टीम लावली. 12 तासांच्या आत आरोपी इंगडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. फिर्यादी अक्षय उज्जैनकर यांच्या साक्षीने गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु अक्षय पोलिसांना हे प्रकरण वेगळ्या तऱ्हेने सांगत आहे. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने संपूर्ण घटनाक्रम समोर येणार. घटनास्थळावरून पोलिसांना वापरलेले शस्त्र मिळाले नाही. आरोपीकडून विचारपूस सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून मृतकाची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेची माहिती एसीपी सुहास भोसले यांनी सिटी न्यूजला दिली. दिनांक 25/10/2020 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास दत्तूवाडी महाजनपुरा या ठिकाणी राहणारे अक्षय जगन्नाथराव उज्जैनकर आणि यातील मयत निलेश रामदास हिरुळकर हे दोघं दत्तूवाडी महाजनपुरा येथे राहिले आहेत. सुमारे 1 वर्षापूर्वी मागच्या दसऱ्याच्या दिवशी यांचं जे घर आहे यातील आरोपी निशांत दिलीप इंगळे याने जाळले होते आणि त्या कारणावरनं हे दोघं जण 9:30च्या सुमारास त्या आरोपी जो आहे निशांत दिलीप इंगळे याच्या घराजवळ गेले आणि त्याच्याशी बाचाबाची झाली. जुन्या कारणावरनं यातील निशांत दिलीप इंगळे याने चाकूने या दोघांवर वार केले. त्यामध्ये हा जो मयत आहे नितेश रामदास हिरुळकर आणि हा मयत झालेला आहे. ह्याला हॉस्पिटलमध्ये इरविन हॉस्पिटलमध्ये ते जखमी अवस्थेत नेलं होतं. तिथे मयत डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे. आणि यातील फिर्यादी जो आहे अक्षय जगन्नाथ उज्जैनकर यालासुद्धा शरीरावर छातीच्या तिथे परत 2-3-4 ठिकाणी वारला चाकूने यातील आरोपींनी केलेले आहेत. अक्षय जगन्नाथ उज्जैनकर याने फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे यातील निशांत दिलीप
इंगळे व इतर 3 मुले यांच्याविरुद्ध CR नंबर 287/20 अंडर सेक्शन 302, 307, 34 या व आर्म ॲक्ट 425 प्रमाणे कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि रात्रीच्या तपासामध्ये निष्पन्न करून यातील आरोपी जो आहे निशांत दिलीप इंगळे याला 12 तासाच्या आत या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. तपास चालू आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी प्रायोगिक तत्वावर फिरते 3 चाकी स्वयंचलित वाहन वाटप करण्यात आलेत. आज पूर्णामा येथे भूमिपुत्र फाउंडेशनद्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये 4 स्वयंचलित वाहने उपस्थित दिव्यांगांना देण्यात आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्णामा येथे भूमिपुत्र फाउंडेशनद्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते 4 स्वयंचलित वाहने उपस्थित दिव्यांगांना देण्यात आले. या व्यक्ती जवळपासच्या गावांमध्ये जाऊन व्यवसाय करू शकतील अशी व्यवस्था या वाहनासह संस्थेतर्फे करण्यात आली आहे. ही वाहने दिव्यांगाच्या व्यवसायासाठी असतील असे यावेळी बच्चू कडू म्हणालेत, ज्यामध्ये बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या वस्तू, मसाले व खादीचे तयार कपडे दिव्यांगांना विक्री करता येईल. यासाठी ही संस्था साहित्य पुरवणार, तर ज्वेलरी, कृत्रिम शोभिवंत फुले, तोरणे, आकाश दिवे, किराणा साहित्य, कॉस्मेटिक साहित्य, विद्युत साहित्य, कुकर रिंग, भाजीपाला, फळ विक्री, स्वइच्छेने विक्री करणारे साहित्य दिव्यांगांना या वाहनामधून विक्री करता येणार आहे. या स्वयंचलित वाहनांतून होणाऱ्या उत्पन्नांचा नफा तोटा प्रामाणिकपणे दाखवावा लागेल. जर यातून चांगले अर्थार्जन होत असेल तर अशा प्रकारच्या व्यवसायांचा व यावरून रोजगार करणाऱ्या व्यक्तींना अधिक वाहने उपलब्ध करण्यावर विचार केला जाईल, असेही यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणालेत. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दसऱ्याच्या दिवशी एक आगळावेगळा उपक्रम राबविलेला आहे. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी दिव्यांग बांधवांना गाड्या वितरित केल्या. 4 दिव्यांग बांधवांना गाड्या वितरित करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना रोजगारासाठी उभं करण्यासाठी हे कार्य त्यांनी केलेलं आहे. हे दिव्यांग जे आहे, जे त्या गाडीवर फिरून कोणताही व्यवसाय करू शकणार, त्यामध्ये किराणा विकू शकणार, कोणत्या वस्तू विकू शकणार, त्या वस्तूसुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं आहे. पूर्णामाय आणि भूमी फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाने दसऱ्याच्या दिवशी दिव्यांग बांधवांना ही मदत वितरित करण्यात आली आहे. मी कॅमेरामॅन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर. विवाह कृती समिती यांनी आज अमरावतीच्या सर्व जनप्रतिनिधी यांना निवेदन देऊन लग्नासाठी परवानगी मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्ग काढावे व लॉकडाऊन झाल्यापासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, याकरिता काळे वस्त्र परिधान करून शासनाचा निषेध करण्यात आला. विवाह कृती समितीच्या वतीने कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी आज अमरावतीच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या घरी व कार्यालयात जाऊन निवेदन दिले. कोरोनाच्या आगमनापासून लॉकडाऊन झाले होते. अनलॉकमध्ये आता सर्व सुरू झाले. स्कूल, कॉलेज व धार्मिक स्थळं आताही बंद आहे. लग्नासाठी फक्त 50 लोकांसाठी परवानगी दिलेली असून लग्न समारंभासाठी लागणारे डेकोरेशन, कॅटरिंग, मंगल कार्यालय, साऊंड सिस्टीमशी जुळलेला वर्ग बेरोजगार झाला आहे. किमान 500 लोकांची परवानगी मिळावी याकरिता आज निवेदन देण्यात आले. शासन दरबारी आमची व्यथा मांडून परवानगी आणा, असे आमदार सुलभाताई खोडके यांच्या कार्यालयात गेलेल्या कॅटरिंग व्यवसायांनी सांगितले. बस में वालों बार में, रेस्टोरेंट में, सब में यहाँ तो भी सब परिचित है आपल्याला. बैठो 2 मिनिट. आमच्यावर केस आला निवेदन 144, 135, 188 आणि बाकीच्या पण बाकीच्या खोट्या केसी लावून घेतल्या. कारण आमचं म्हणणं हेच होतं की साहेब आम्हाला न्याय द्या. गेल्या 9 महिन्यापासून आम्ही शिकत आहोत. मंडपवाला ठरलेलं आहे, त्याच्या बाहेर करायला जाईल तर ते ही यंत्रणा आहे, त्याला ते करावं. ठीक आहे, काय हरकत नाही. हे आपल्या अमरावतीचं झालं. पण मला एक सांग, बाकीच्या आदर जिल्ह्यामध्ये 300-400 लोकांची परवानगी मिळाली ना. भरपूर गावला आहे ना. मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशला बरं, ते मध्य प्रदेश वेगळा है. स्टेट में महेंद्र, स्टेट के बाहर की बात ही नहीं करना. स्टेट के बाहर हमारा ये भी नहीं बोलना, हमारा सिंपल बोलना है. जब सब बनता है हम खामोश हैं, जब सब खुल गया तो हमको सबका हिस्सा बनाओ. सही है, उसमें और
क्योंकि अभी कल परसों ही बहुत ज़्यादा रिलैक्सेशन हो गया है। ये 8-10 दिन में अपन और कोशिश करते हैं इसमें कहाँ कैसे वही अपेक्षा लेके आप 100% सब लोगों से मिल के क्या निकलता है कल देखिए। अभी 50 की है तो शायद पूरे राज्य में 50 की है। 50 औरंगाबाद वगैरह सब कर्मचारी मिला नाही मी तुम्हाला सांगतो राज्यात गलत जानकारी मत दो. ऐसा आहे की एखाद्या वेळेस तिथली यंत्रणा जी आहे ती काही फोर्स करत नाही किंवा अडवत नाही, हे होऊ शकते. असं काही नाही की आता अकोल्यात एखाद्यानं 200 लोकांचं लग्न केलं, कोणं काही गुन्हा दाखल केला नाही, काही नाही. ते तिथल्या माणसावर अवलंबून आहे. ते तसं होऊन ते तिथल्या माणसावर आम्हाला लिगल अवलंबून आहे. परमिशन पाहिजे. हा नाही बरोबर आहे ना. ते तो त्या पाहणाऱ्या माणसानं आपलं ऑन रेकॉर्ड जे आहे ते 50 लोकांच्या वरची परवानगी नाही. आपल्या इथे ते 50ची 25 केली होती पहिले, बरोबर आहे. मग ते 50 झाली, आता 50 होत आहे, बरोबर आहे. ते पहिले आपल्या कलेक्टरनं त्याच्यात अजून निर्णय घेतला होता की 50 सगळ्या राज्यात 50 भेटली, आपली तर 25 होत. आता 50 पूर्ण राज्यात आहे. त्याच्यातला आपला काय मार्ग निघते या ऐसा हुआ था पहली बार हम जब निवेदन देने आए थे ताई ने तातड़ीने उस पर कार्रवाई करके लेकर दी, इसलिए हमारी अपेक्षा बढ़ गई. नहीं ऐसा है कि अपन ने सीएम साहब को मेल किया, सीएम साहब से बात भी किया, अजीत दादा से भी बात किया. ये जो सब प्रोसेस करने वाले जो सचिव है निम्बाड़कर, उनसे मैं खुद बात किया. अभी भी मैंने फोन लगाया था लेकिन उनका फोन बंद है. मैं कल कोई प्रॉब्लम नहीं, मैं उनके साथ बैठ के उनके तरफ से पॉजिटिव संजू भाऊ खोडके यांचा विजय असो. काळे वस्त्र परिधान करून नारेबाजी करून शहरातून भ्रमण केले. खासदार, आमदार, माजी आमदार, पालकमंत्री, कलेक्टर, मनपा आयुक्त सर्वांना निवेदन देण्यात आलं. या संबंधी विनोद डागा यांनी सिटी न्यूजला बोलताना सांगितले. से 8 महीना पहले जब कोरोना महामारी फैली तब सारा विश्व बंद हुआ. धीरे धीरे हिंदुस्तान बंद रहने के बाद में 6 महीने के बाद में अभी धीरे धीरे गवर्नमेंट ने अनलॉक की प्रक्रिया शुरू की है. ये अनलॉक की प्रक्रिया में धीरे धीरे जब सब बंद थे तब हम भी बंद थे. अब जब सब खुल गया है तो उस सब में हम क्यों नहीं है. हम यानी डेकोरेशन, मंडप, कैटरिंग वाले जो विवाह समिति से हम जुड़े हुए लोग हैं. हमारी सरकार से गुजारिश है, पिछले 2 महीने से हम बार बार बोल रहे हैं कि कम से कम 500 लोगों की शादी की परमिशन दो, लेकिन सरकार न जाने कहाँ से सरकार के दिमाग में बैठ गया कि विवाह से ही कोरोना फैलने वाला है. रेलवे में सफ़र करने वाला बाजू में कौन है पता नहीं, बार में बैठने वाला पता नहीं, रेस्टोरेंट में बैठने वाला पता नहीं, एसटी बस में बैठने वाला पता नहीं. ये सब अनोड़ के नए जो जिनको पहचानते नहीं वो आदमी बैठे हैं. और शादी में तो हर कोई परिचित आता है. शादी में कोई यानी बगैर जानकारी का आदमी आता नहीं, टिकट लेके तो आता नहीं है. सारे निमंत्रित लोग रहते हैं. फिर भी सरकार इस पर कोई उपाय योजना नहीं कर रही है. हम लोग सीजनेबल धंधा करने वाले सैकड़ों है ना, हजारों, सैकड़ों, लाखों घर चल रहे हैं. अभी अमरावती जिले में तकरीबन 1.25 लाख लोग इस व्यवसाय से जुड़े हुए हैं. और इन 1.25 लाख लोगों पे 1.5 लाख लोगों पे सरकार यानी पूरी तरह से आँख बंद करके बैठी है. तो आज का आंदोलन हमारा इसीलिए है, हम सारे जनप्रति को इसलिए मिल रहे हैं की झोपलेला राजा आणि बेबस प्रजा कपडे उतरायला आता सुरुवात झाली आहे. तर तरी कृपया काहीतरी लक्ष द्या आम्हाला आमच्यावर, म्हणून हा आजची रॅली होती. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज अनेक संघटनांतर्फे आपल्या अनेक मागण्यांना घेऊन निवेदन देण्याची गर्दी पाहाव्यास मिळाली. तर अनेक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन देखील सुरू असल्याचं पाहायला मिळाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सुरू असलेले अन्न जलत्याग उपोषण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले. राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे स्कूल बस चालकांसमोरील विविध प्रश्नांबाबत अन्न जलत्याग उपोषण सुरू करण्यात आले होते. या प्रश्नांबाबत कॅबिनेट तसेच शासन स्तरावर मांडण्यात येईल व लवकरात लवकर शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण होण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल
असे पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले. संघटनेतर्फे अतुल खोंड यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार गोवारी जमातीला गोंड गोवारी अनुसूचित जमातीचे लाभ मिळत आहे. त्यानुसार गोंड गोवारी अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्राकरिता 12वी विज्ञान परीक्षा पास विद्यार्थ्यांचे प्रकरणे प्रलंबित आहे. नीट मेडिकल तसेच इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेचा निकाल लागला असून सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी गिरी यांनी 2019 पासून आजपर्यंत गोंड गोवारीचे वैधता प्रमाणपत्र थांबवून ठेवलेले आहे आणि याचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेडिकल, इंजिनिअरिंग तथा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाला जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे गोंड गोवारी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 ला प्रवेशापासून वंचित राहत असल्यामुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. याकरिता आदिवासी अध्यक्ष गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व हेमराज नेवारे यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. समाजावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे आणि नियमानुसार यांनी व्हॅलिडिटीच्या पूर्ण सुनावण्या केलेल्या आहे. त्या सुनावण्याचे आर्डर आज 5 वाजताच्या आत इथं आम्हाला दिले पाहिजेत. त्यांचा अधिकार त्यांनी आपल्याला दाखवला पाहिजे. वैयक्तिक द्वेष भावनेतून या गोवारी समाजावर जर अन्याय करत असाल तर अशा ऑफिसरचा अधिकार असो, घराधिकार असो. आणि मी त्यांना म्हणून आलो की 1 वर्ष झाले गोवारी वगळता त्यांनी इतर समाजाला व्हॅलिडिटी दिल्या नाही का? त्यांनी कायद्यानुसार काम केलं पाहिजे. मी याच्या अगोदर 1-1.5 महिन्याच्या अगोदर या ठिकाणी डेप्युटेशन घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं कैलास भाऊ मी तुम्हाला 8 दिवसात व्हॅलिडिटी देतो आणि आमचा हक्क आम्हाला आज व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय व्हॅलिडिटी भेटल्याशिवाय असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. आदिवासी गोवारी समाजांचा 114 का बलिदान, 114 का बलिदान. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अमरावती शहरात पेट्रोलिंग करीत असताना 20 ऑक्टोबरला गुन्हे शाखा पोलिसांना 3 आरोपी संशयास्पद आढळलेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्या आरोपींचे घरफोडी व 7 चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले. अब्दुल इम्रान अब्दुल जाकीर सुफियानगर येथील, सोहेल खान उर्फ सोनी शफी खान, असलम शाह उर्फ गोलू अहमद शाह हे दोन्हीही वाहेदनगर येथील असून हे तीनही 20 ते 24 वयातील आहे. या आरोपींकडून एकूण 2,78,000 माल जप्त करण्यात आला आहे. यात नगदी 1 लाख रुपये, सोनी कंपनीचे LCD, 38 ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कस्टडी सुनावली आहे. या कस्टडी दरम्यान आरोपींनी चोरी केलेल्या मालामधील किमतीत 2 नव्या दुचाकी किस्तीमध्ये विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. बिच्छू टेकडे येथील 70 वर्षीय पार्वतीबाई लोणारे ह्या रागाच्या भरात घरातून निघून गेल्यात. तेव्हा पोलिसांनी 24 ऑक्टोबरला रात्री 9:30 वाजता आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा या बडनेरा येथे दाखल केले. या लोणारे आजी बोलत नव्हत्या, सतत रडत होत्या. परंतु 2 दिवसांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या घराचा शोध घेऊन लोणारे आजींना पोलिसांमार्फत त्यांच्या घरी पोहोचविलेत. या सर्व कार्याकरिता संस्थेचे कर्मचारी व पोलिसांचे मोलाचे सहकार्य मिळालेत. दरवर्षीप्रमाणे शहरात यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी दुर्गा मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. 9 दिवस पूजा अर्चना करून सोमवारी नवदुर्गेचे विसर्जन करण्यात आले. सराफा बाजार स्थित वीरप्रताप नवदुर्गोत्सव मंडळाची विधिवत पूजा अर्चना करून दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे कुठलेही मोठे आयोजन न करता शांततेत विसर्जन करण्यात आले. लावले तो व्हिडिओ पेपरात व्हिडिओ बसते धावता धावता फोटो पेपर पाहिला म्हणते. नाही ना आरती बाहेर नाही.
एक मागे मागे या ना खाली मोती येऊ द्या दादा 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 तुम्ही मागवा दादा
बसू का आतमध्ये? अच्युत अर्धे करुणे अच्युत अर्धे करुणे देवे वंदितो भावे ओवाळा ओवाळा. काका बाजूला येऊ काका. फोटो तुम्हाला कोणता पाहिजे कोणता नाही पाहिजे कोण कोण वेगवेगळं असतं आहे की नाही. लोक म्हणतात माझंच खबरांनी काढलं त्याच खबरांनी शिपी मॅडम आल्या पाहिजे मॅडम कुठे तुला तापा आला ना धावून. नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020च्या परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. आता त्या सर्व परीक्षांचं नियोजन पुनर्नियोजन हे आपण केलेलं आहे. हे पुनर्नियोजन करण्यासाठी दिनांक 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला सक्षम प्राधिकरणांची सभा घेण्यात आल्या आणि त्या सभा घेतल्यानंतर काही निर्णय सुद्धा घेण्यात आले आणि त्या निर्णयाप्रमाणे आपल्या सर्व परीक्षा आता या 26 तारखेपासून पुढे सुरू होणार आहे आणि त्या सर्व परीक्षा या 2 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. आता या परीक्षांमध्ये आपण अंतिम सत्राच्या परीक्षा घेणार आहोत. त्यामध्ये नियमित विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत आणि बहिशाल विद्यार्थी आहेत. त्यासोबतच आपण जे विद्यार्थी अंतिम सत्राचे आहेत आणि त्यांना जर काही अनुशेष असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षा या घेणार आहोत. आता नियमित विद्यार्थी म्हणजे काय, त्यानंतर माजी विद्यार्थी म्हणजे काय आणि बहिशाल विद्यार्थी म्हणजे काय. अंतिम सत्राचे नियमित विद्यार्थीचा अर्थ असा आहे की ज्यांनी उन्हाळी 2020चा परीक्षा फॉर्म भरला आहे आणि त्यांनी 13 मार्च 2020 पर्यंत क्लासेस केलेले आहे असे विद्यार्थी नियमित विद्यार्थी आहेत. ते या परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. माजी विद्यार्थ्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी 2016, 2017, 2018 किंवा त्या अगोदर सुद्धा अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या असतील परंतु त्यांना काही बॅकलॉग असतील अंतिम सत्राचे, ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर अंतिम सत्राचे अनुशेष म्हणजे काय, तर अंतिम सत्राचे अनुशेष म्हणजे 6व्या सत्राच्या विद्यार्थ्याला जर 5व्या सत्राचा बॅकलॉग असेल, 4थ्या सत्राचा अनुशेष असेल आणि 3ऱ्या सत्राचा अनुशेष असेल असे विद्यार्थी हे
असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षांसाठी पात्र आहेत. पात्र विद्यार्थी कोणते नाहीत? पात्र विद्यार्थी तिसऱ्या सत्राचा विद्यार्थी जर अंतिम सत्राला पोहोचला नसेल, चौथ्या सत्राचा विद्यार्थी जर अंतिम सत्राला पोहोचला नसेल, असे विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी पात्र नाही. परीक्षेची पद्धती काय राहणार आहे? परीक्षेची पद्धती ही त्या महाविद्यालयामध्ये अंतिम सत्राच्या बाबतीत मी बोलतो आहे. अंतिम सत्राच्या परीक्षेची पद्धती ही त्या महाविद्यालयामध्ये नियमित विद्यार्थी असेल, माजी विद्यार्थी असेल, यांच्या परीक्षा या MCQ पद्धतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी पद्धत ही आखून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा या गुगल, मूडल इत्यादीचा उपयोग करून या महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. आता MCQ किती राहणार? तर MCQ या परीक्षेसाठी 40 MCQ म्हणजे सगळ्या सिलेबस कव्हर होईल अशा पद्धतीनं 40 MCQ हे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये राहणार आहेत. आणि त्या 40 MCQ पैकी विद्यार्थ्याला कुठलेही 20 प्रश्न सोडवायचे आहे. विद्यार्थी पूर्ण प्रश्न सुद्धा सोडवू शकतो, परंतु मूल्यांकन करतेवेळी ज्यामध्ये अचूक 20 आहेत ते अचूक 20 चे आपण मूल्यांकन करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण हे राहणार आहे. हे झालं आपलं MCQ पद्धतीच्या परीक्षांबद्दल ऑनलाईन आणि ऑफलाईन. त्यानंतर परीक्षेचा वेळ हा 1 तासाचा यावेळेस राहणार आहे. 1 तासामध्ये विद्यार्थ्याला परीक्षा ही पूर्ण करायची आहे. आता ऑफलाईन पद्धतीची परीक्षा MCQ पद्धतीनं कशी होणार आहे की जी प्रश्नपत्रिका आपण ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाठवत आहे त्या प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी ही महाविद्यालयांना प्रिंट करायची आहे, म्हणजे हार्ड कॉपी काढायची आहे आणि त्यावरच विद्यार्थ्यांना जे अचूक ऑप्शन्स असतील त्यावर टिक मार्क करायचे आहे. आणि ऑफलाईन पद्धतीची परीक्षा झाल्यानंतर ती प्रश्नपत्रिका उत्तरासहित म्हणजे प्रश्नपत्रिकेवरच ऑप्शन आहे त्यावर टिक करायचे आहे आणि ती प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना आपल्या जवळ ठेवून घ्यायची आहे व त्याचं महाविद्यालयांना मूल्यांकन हे करायचं आहे. हे झालं अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या बाबत. त्यानंतर अनुशेषाच्या परीक्षा कशा होणार आहेत? अनुशेषाच्या परीक्षा म्हणजे सत्र 5 BSCच्या बाबतीत बोलतो, 6 सत्र ज्या ठिकाणी आहे, सत्र 5, सत्र 4 आणि सत्र 3 यांच्या परीक्षा या असाइनमेंट पद्धतीनं होणार आहे. असाइनमेंटमध्ये 4 प्रश्न असणार आहेत ज्यामध्ये सर्व सिलेबस हे कव्हर करायचं आहे आणि त्यापैकी विद्यार्थ्याला 2 प्रश्न हे सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहे आणि 10 गुण प्रत्येक प्रश्नाला आपण दिलेले आहे आणि 10 गुण दिल्यानंतर विद्यार्थ्याचे बेस्ट 2 प्रश्न म्हणजे ज्या 2 प्रश्नांमध्ये अधिक गुण असतील ते प्रश्न आपण मूल्यांकनासाठी कन्सिडर करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मूल्यांकन हे त्या परीक्षेचं होणार आहे. आता त्यानंतर एक प्रश्न असा आहे की मूल्यांकन करतेवेळी आपल्याला कंट्रोल शीट भरायचे आहे. हे जरा महत्वाचं आहे. आपल्याला मूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला जे कंट्रोल शीटवर गुण हे विद्यार्थ्यांचे आपल्याला भरायचे आहे तर ते गुण भरतेवेळी आता एक एक्झाम्पलद्वारे मी आपल्याला सांगतो आहे की गुण भरतेवेळी आता मगाशीच मी सांगितलं की MCQ टाईपची जी परीक्षा आहे त्यामध्ये 40 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्यापैकी विद्यार्थ्याला जे अचूक 20 प्रश्न आहे त्याची उत्तर जी आहे ती आपण मूल्यांकनासाठी कन्सिडर करणार आहोत. तर आता फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी 40 प्रश्न सोडवले, त्यातले 20 प्रश्न बरोबर आहे म्हणजे आपल्याला उत्कृष्ट 20च घ्यायचे आहे, बेस्ट 20 घ्यायचे आहे. तर विद्यार्थ्याला गुण किती मिळतील? 40. लक्षात घ्या, विद्यार्थ्याला गुण मिळतील 40. आता विद्यार्थ्याला 40 पैकी म्हणजे 40 गुण मिळाले तर त्याचं कन्व्हर्शन हे आपला पॅटर्न जर 80-20चा असेल म्हणजे 80-20 जर आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये त्या लेखी परीक्षेला असेल तर 80 पैकी या मिळालेल्या गुणांचं रूपांतर करायचं आहे. आता 40 पैकी 40 तर 80 पैकी किती? तर 80 पैकी 80 गुण हे आपल्याला त्या कंट्रोल शीटवर भरायचे आहे. दुसरं एक्झाम्पल मी देतो. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 हे प्रश्न सोडवले, त्यातले फक्त 10 प्रश्न बरोबर आहे म्हणजे गुण किती मिळतील? 40 पैकी 20 गुण मिळतील म्हणजे 50% गुण हे त्या विद्यार्थ्याला मिळाले आहे. तर त्याचं कन्व्हर्शन हे आपल्याला 80 मध्ये करायचं आहे. तर म्हणजे 80 पैकी गुण किती मिळेल? 40 पैकी 20 तर 80 पैकी 50 गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे. कंट्रोल शीट भरताना ही महत्वाची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. आणि आता कंट्रोल शीट कशाच्या भरायच्या आणि
ऑनलाईन मार्क कशाचे पाठवायचे आपल्याला माहिती आहे की ज्या परीक्षांचे कार्य हे पोर्टलद्वारे होते. पोर्टलद्वारे कार्य होणाऱ्या परीक्षा कोणत्या आहे? पोर्टलद्वारे कार्य होणाऱ्या परीक्षा या इंजिनिअरिंगच्या सर्व परीक्षा आहे, बीएच्या सर्व परीक्षा आहे, बीएससीच्या 3ऱ्या सत्राची परीक्षा आहे, बीकॉमच्या 3ऱ्या सत्राची परीक्षा आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की पोर्टलवर आपल्याला इंजिनिअरिंग असेल तर सत्र 8, सत्र 7, सत्र 6 आणि सत्र 5 म्हणजे 5, 6, 7, 8 या सत्राचे गुण हे आपल्याला इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर भरायचे आहे. आर्किटेक्चरच्या परीक्षा असतील तर आर्किटेक्चरच्या परीक्षांमध्ये सत्र 10, सत्र 9, सत्र 8 आणि सत्र 7 चे गुण हे आपल्याला पोर्टलवर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला भरायचे आहे. बीएच्या परीक्षा असतील तर सत्र 6, सत्र 5, सत्र 4 आणि सत्र 3 चे गुण हे आपल्याला पोर्टलवर भरायचे आहे. बीकॉमची परीक्षा असेल तर बीकॉमचे सत्र 3 चे गुण हे आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर भरायचे आहे. बीएससीची परीक्षा असेल तर बीएससीचे सत्र 3 चे गुण हे ऑनलाईन पोर्टलवर भरायचे आहे. आणि उर्वरित सर्व परीक्षांसाठी आपण मंगळवारी कंट्रोल शीट या आपल्या संकलन केंद्रावर पाठवत आहे. त्याचं पत्र सुद्धा आपण शनिवारीच सर्व महाविद्यालयांना दिलं आहे. तर 9 यावेळेस आपण संकलन केंद्र केलेली आहेत कंट्रोल शीट पाठवायसाठी. त्यामध्ये त्या कंट्रोल शीट आणि रोल लिस्ट या आपल्याला प्राप्त होणार आहे. आता विद्यार्थ्यांचे रोल नंबर, नियमित विद्यार्थ्यांचे रोल नंबर आपण जेव्हा इंटरनल मार्क आम्हाला पाठवले तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे आम्ही आपल्याला पाठवले आहे. त्यानंतर बॅकलॉग विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे आता आपण मंगळवारी आपण सगळ्या महाविद्यालयांना पाठवतो आहे. तसेच सगळे रोल नंबर महाविद्यालयांकडे आहेत. जेव्हा आपण जुन्या कंपनीमार्फत जेव्हा आपण परीक्षा संचालित करणार होतो तेव्हा सगळे हॉल तिकीट सुद्धा महाविद्यालयाकडे आहे, रोल लिस्ट सुद्धा महाविद्यालयाकडे आहे. आणि उद्या पुन्हा आम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर पुन्हा एक सॉफ्ट कॉपी सुद्धा टाकतो आहे. त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्याचं नाव आणि परीक्षा जर टाईप केली तर त्याचा रोल नंबर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे जे रोल नंबर जुने होते तेच रोल नंबर आपण वापरणार आहोत. सगळ्या महाविद्यालयाकडे रोल नंबर आहेत. सगळ्या महाविद्यालयांकडे आपण कंट्रोल शीट या आपण यावेळेस मंगळवारी या पाठवणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला कंट्रोल शीट भरायची आहे. कंट्रोल शीटच्या परीक्षा असेल तर कंट्रोल शीटवर मार्क भरायचे आहे. ऑनलाईन परीक्षा असतील ज्या पोर्टलच्या माध्यमातून आपण करतो प्रचलित पद्धतीनं त्यावर सुद्धा गुण आपल्याला भरायचे आहे. पोर्टलवर जसे गुण भरतो आपण तसेच गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर सुद्धा भरायचे आहे. आणि कंट्रोल शीटवर कसे गुण भरायचे अगोदरच मी आपल्याला कसं कन्व्हर्शन करायचं हे आपल्याला मी या अगोदर सांगितलेलं आहे. आता राहिलं आहे की बहिशाल विद्यार्थ्यांबाबत. बहिशाल विद्यार्थ्याचा अर्थ असा आहे की बहिशाल विद्यार्थी म्हणजे जो विद्यार्थी कधीही महाविद्यालयामध्ये ऍडमिशन नव्हती त्याला आपण एक्सटर्नल स्टुडंट म्हणतो, त्याला महाविद्यालय नसतं. तर त्याची परीक्षा आता कशी होणार? तर बहिशालमध्ये आपल्याकडे एमएला विद्यार्थी आहे, आपल्याला बीएच्या पार्ट 3ला विद्यार्थी आहे आणि एमएससीच्या फक्त मॅथ्सला आपल्याकडे विद्यार्थी आहेत. तर बहिशालच्या सुद्धा परीक्षा आपल्या अंतिम वर्ष अंतिम सत्राच्याच परीक्षा आहे. तर बहिशाल विद्यार्थ्यांची रोल लिस्ट ही आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकली आहे. त्यामध्ये त्यांचे सेंटर सुद्धा दिलेले आहेत. तर त्यांना त्या सेंटरवर जाऊन त्या परीक्षा या द्यावयाच्या आहेत. एक आम्ही हेल्पलाईन बहिशालसाठी सुद्धा केलेली आहे आणि ज्या परीक्षा असेल त्या परीक्षांसाठी तो नंबर आपण दिलेला आहे. एमएससीचा परीक्षा असतील तर एमएससीच्या बहिशालसाठी एक नंबर दिलाय, एमएच्या परीक्षेसाठी एक नंबर दिलाय आणि बीएच्या परीक्षेसाठी एक आपण नंबर दिलाय. काही अडचणी असल्यास आपण त्या मोबाईल नंबरवर जर संपर्क साधला तर आपली निश्चितपणानं अडचण ही सोडवली जाणार आहे. माझी सर्व प्राचार्यांना विनंती आहे की जे बहिशाल विद्यार्थी आपल्या केंद्रावर येतील त्याची माहिती सुद्धा आम्ही आपल्याला पाठवणारच आहोत. जे बहिशाल विद्यार्थी आपल्या केंद्रावर येतील त्यांची परीक्षा ही त्या पद्धतीनं आपल्याला आपण जो पेपर सेट करणार आहात त्या विषयाचा तो पेपर त्यांना सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. हे झालं आपलं बहिशाल विद्यार्थ्यांबाबत. तर बहिशाल विद्यार्थ्यांची परीक्षा ही या पद्धतीनं होणार आहे. त्यानंतर बहिशाल विद्यार्थ्यांचा आता प्रॉब्लेम सुटलेला आहे. त्यामुळे बहिशाल विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण ही आता येणार नाही. यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कशा पद्धतीचे निकाल घोषित करणार आहोत. निकाल
हे आपल्याला मागं सांगितल्याप्रमाणे 50% इंटरनल आणि 50% लेखी परीक्षेचे गुण या पद्धतीनं आपण सर्व विद्यार्थ्यांचे निकाल हे घोषित करणार आहोत. तो अंतिम सत्राचा असो की अनुशेषाचा असो, तर अनुशेष आणि अंतिम सत्राचे निकाल हे 50% इंटरनल आणि 50% हे आपण लेखी परीक्षा म्हणजे जी आपण आता एमसीक्यू पद्धतीनं घेतोय आणि अनुशेषा विद्यार्थ्यांची जी आपण परीक्षा एमसीक्यू असाइनमेंट पद्धतीनं घेतोय त्या पद्धतीनं आपण रिझल्ट सुद्धा लावणार आहोत. जी असाइनमेंट पद्धतीची जी परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या कंट्रोल शीट या आपण पाठवतो आहोत. आपलं याआधी ठरलं असं होतं की जे विद्यार्थी अंतिम सत्राला नसतील त्यांच्या सुद्धा आपण परीक्षा घेणार होतो, परंतु आता वेळ बघता आपण फक्त अंतिम सत्राला पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या घेणार आहोत. आपल्याला कंट्रोल शीटवर सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे दिसतील. अंतिम सत्राला पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर असतील, अंतिम सत्राला न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा रोल नंबर असतील. तर आपल्याला जे विद्यार्थी अंतिम सत्राला पोहोचलेले आहे याची माहिती आपल्याकडे आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंटचे गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे आणि त्याच विद्यार्थ्यांच्या ज्या ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षा पोर्टलच्या परीक्षा असतील त्यावर ते गुण आपल्याला भरायचे आहे. तर गुण कसे भरायचे पुन्हा मी एकदा सांगतो. 20 आपण मगाशीच सांगितलं की असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षेमध्ये आपण 4 प्रश्न देणार आहोत. त्यातले 2 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. आता 2 प्रश्नामध्ये समजा 20, आपण मगाशीच सांगितलं की प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहे, 2 प्रश्न सोडवायचे आहे म्हणजे 20 गुणांची परीक्षा आहे. आता 20 पैकी जर विद्यार्थ्याला 20 गुण मिळाले आणि 80-20चं जर पॅटर्न असेल आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये 80 मार्क एक्सटर्नल आणि 20 मार्क इंटरनल, तर यामध्ये जसं आताच मी सांगितलं की 20 मार्काचे असाइनमेंटची परीक्षा आहे. विद्यार्थ्याला जर 20 पैकी 20 मार्क असेल तर कंट्रोल शीटवर किती मार्क भरू आपण? 20 पैकी 20, तर 80 पैकी 80 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळेल. 20 पैकी जर समजा त्या विद्यार्थ्याला आपण 10 गुण दिले तर 20 पैकी 10 म्हणजे 50% गुण मिळाले, तर 80 पैकी किती गुण मिळतील त्याला? 40 गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे किंवा पोर्टलवर भरायचे आहे, जी मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं. तर अशा पद्धतीनं सगळे गुण हे आपल्याला असाइनमेंटचे सुद्धा पाठवायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर नसतील तर रोल नंबर ज्या विद्यार्थ्यांचे नसतील, बहुतेक विद्यार्थ्यांचे आता रोल नंबर प्राप्त झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर नसतील त्यासाठी सुद्धा आपण एक हेल्पलाईनचे नंबर आपण आता पुन्हा नव्यानं देतो आहे. त्यावर जर आपण संपर्क साधला तर ते नंबर सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि जे रोल नंबर कंट्रोल शीटवर नसतील तर ते आपल्याला माहिती आहे की आपण ते नंबर सर्व सी टेबलमध्ये भरून आपण त्यांचे गुण हे आपल्याला पाठवायचे आहे. हे गुण पाठवल्यानंतर मगाशीच मी सांगितलं की 50% इंटरनल आणि 50% लेखी परीक्षेचे गुण हे मिळून आपण रिझल्ट हे घोषित करणार आहोत. त्यानंतर ज्या पद्धतीनं मागे सांगितलं होतं की ग्रेस ही 1% आपण 2% केली आहे. ज्या ठिकाणी कंबाईन पासिंग नव्हतं, म्हणजे बीएला कसं आहे की बीएला लेखी परीक्षेत वेगळं पास आणि इंटरनलमध्ये वेगळं पास, तर या ठिकाणी आपण कंबाईन पासिंग सुद्धा मागे सांगितल्याप्रमाणे आपण करतो आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक तासाला म्हणजे 1 तासाची परीक्षा आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्याची परीक्षा ही 1 तास 20 मिनिटांची या ठिकाणी होणार आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व परीक्षेचं संचालन ऑनलाईन आणि ऑफलाईन, असाइनमेंट सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला घ्यावायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गुण जे आहे मगाशीच मी सांगितलं की आपले जे 4 संकलन केंद्र आहे आणि एक अमरावतीला विद्यापीठामध्ये संकलन केंद्र आहे. ज्या दिवशी परीक्षा होईल, लक्षात घ्या, ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जर त्या कंट्रोल शीट संकलन केंद्रावर आपल्याला आणून द्यायचे आहे आणि त्या आणून दिल्यानंतर आमची रोज गाडी ही दोनही संकलन केंद्रावर येणार आहे आणि रोज गाडी आमची आल्यानंतर त्या सगळ्या कंट्रोल शीट आम्ही घेऊन जाणार आहोत. ऑनलाईनचे गुण तर आम्हाला तसेच प्राप्त होतील. त्यानंतर जसे गुण आमच्याकडे प्राप्त होतील तशा पद्धतीनं आपण रिझल्टचं प्रोसेसिंग हे आपण करणार आहोत. रोजच्या रोज प्रोसेसिंग होणार आहे. ज्या विषयाचं गुण येतील त्या विषयाचं आपण सगळं स्कॅनिंग वगैरे करून ठेवणार आहोत आणि सर्व गुण प्राप्त झाल्यानंतर त्या महाविद्यालय वाईज आपण यावेळेस रिझल्ट हे लावणार आहोत. आमचं नियोजन अशा पद्धतीचं आहे की आपण 6 तारखेपासून म्हणजे 5 तारखेच्या अगोदरही जर काही परीक्षा झाल्या आणि काही महाविद्यालयाचे जर आपल्याला गुण प्राप्त झाले तर आपण त्यांचे रिझल्ट हे लावायला आपण
सुरू करणार आहोत आणि 12 तारखेपर्यंत सर्वच्या सर्व रिझल्ट लागतील या पद्धतीचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर यांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे आणि दिवाळीच्या अगोदर सगळे रिझल्ट लागतील असं आपल्याला अपेक्षित आहे. निश्चितपणानं विद्यार्थ्यांना, प्राचार्यांना, प्राध्यापकांना निश्चितपणानं त्रास झाला, तांत्रिक अडचणी होत्या, विद्यापीठाला सुद्धा बराच त्रास झाला. त्रास आपल्या सगळ्यांना सहन करावा लागला, पण यानंतर त्रास होणार नाही याची मी या ठिकाणी खात्री देतो आणि थांबतो. नमस्कार. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन BSN नागपूर 746 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. हे बातमीपत्र ठेवावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.